पैठण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची रणधुमाळी संपल्यानंतर आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे। ही उत्कंठा आता संपणार असून येत्या 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। प्रशासनाने मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली असून यासाठी चोख नियोजन करण्यात आले आहे। निवडणूक निर्णय अधिकारी नीलम बाफना यांनी दिलेल्या माहितीनुसार मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक आणि जलद गतीने पार पाडण्यासाठी एकूण 14 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे। या महत्त्वाच्या कामासाठी 220 अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे। मतमोजणी एकूण 4 फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार आहे। याचे टप्पानिहाय नियोजन खालीलप्रमाणे असेल। पहिली फेरी प्रभाग क्रमांक 1 ते 4, दुसरी फेरी प्रभाग क्रमांक 5 ते 7, तिसरी फेरी प्रभाग क्रमांक 8 ते 10, चौथी फेरी प्रभाग क्रमांक 11 व 12। मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले। 14 टेबलवर चालणारी ही मतमोजणी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर साधारणपणे दुपारी 2 वाजेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल आणि अंतिम निकाल हाती येईल, असे नियोजन प्रशासनाने केले आहे। त्यामुळे दुपारपर्यंत पैठण नगर परिषदेवर कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होईल। संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी नीलम बाफना, सहाय्यक निवडणूक अधिकारी पल्लवी अंबोरे आणि अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पवार यांच्या थेट देखरेखीखाली पार पडणार आहे। मतमोजणीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त पोलिसांनी ठेवला आहे। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।